त्या काकाने आमच्या खूप मेहनत घेतली. मी ते पण सगळं स्टेप बाय स्टेप आता म्हणजे कसं होईल होऊन आता. जाईल. इकडे महिनापर्यंत 2 महिने राहत नाही तोपर्यंत कुणाची माझा प्रपंचाचा त्रास सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यात आपण थकून जातो. आपलं मूळ कुठे आहे तर गावी आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यावर मात कशी करायची हे आपल्या हातात. जो आम्हाला त्रास झालेला आहे, पण आमचे जे माझा माहेर पण नाही आणि यांचं माहेर पण. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं ह्या घरासंबंधी, म्हणजे भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की घर तुम्ही कसं बांधलं, काय ते सगळं विचारलं होतं, जागेबद्दल प्रश्न होतं, ते सगळं मी शेअर केलेलं आहे. आणि अजून पण 1-2-4 गोष्टी आहेत ज्या तुमच्याशी शेअर करायच्या बाकी आहेत. म्हणजे गेले 2 महिने बघताय तुम्ही की आमच्याकडे मुंबईवरनं सारखी पाहुण्यांची ये जा आहे. तर कशासाठी येतात, का येतात, असे सगळे प्रश्न तुम्हाला पडले होते. आणि अजून की ही जी जमीन जागा आहे, हे जे घर आहे ते कोणाच्या नावावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या. तर ते कोणाच्या बाबा सांगतील तुम्हाला. घराविषयी आधी बोला पहिला. असं तर काय घर आपल्या नावावर आहे, तो घराचं काय अनिवार्य आपण आपल्या नावावर करून घेतलेली आहे. ते काही टेन्शन नाही, ते सगळं पेपरवर म्हणजे कुणालच्या बाबांच्या नावावरतीच हे घर आहे असं केलेलं आहे. आणि 7/12वरती नाव आहे का? 7/12 पण आपलं नाव आहे. आमच्या ते एका काकांच्या अथक प्रयत्नांनी काका आणि आम्ही दोघांनी जोडीला येऊन जे प्रयत्न केले ते यशस्वी झाले. ते आता 5-7 वर्षापूर्वी त्या काकाने आमच्या खूप मेहनत घेतली. मी मुंबईवरून करत होतो, त्यांनी इथे येऊन खूप मेहनत घेतली. म्हणजे आम्ही बघा मुंबईला राहायचो ना, त्यावेळेस म्हणजे त्यांचे असे प्रयत्न चालू होते. पण त्यांच्या माझे काका आमचे एक वयस्कर आहे, लालबागचे चुलते आहेत, ते सख्खे चुलत. लालबागचे माझे चुलते आहेत. ते आता आजारी म्हणजे जरा जास्त आता चालाय फिरायला होत नाही. त्यांना बॅक पेनचा वगैरे त्रास झाला. त्याच काळात त्यांनी जी धडपड केली त्या विषयावर त्यांना तो त्रास झाला आता. म्हणजे खूप त्यांनी धडपड केली नावं चढवण्यासाठी. त्यावेळेस आम्ही मुंबईला राहायचो आणि त्यांनी जर का ती नावं नसती चढवली तर ह्या गोष्टी सगळ्या शक्य नव्हत्या. त्यांच्यामुळेच हा सगळा मार्ग जो आहे तो आम्हाला दिसलेला आहे. त्यांनी धावपळीचं जे केलं ना त्यांचं श्रेय आहे. आणि त्यांना जे पाठबळ हवं ते मी पुरवलं. मी माझ्याकडून जी ताकद वापरायची ती वापरली. म्हणजे खूप वर्ष ते प्रयत्न करत होते, पण त्यांच्या जोडीला उभं राहायला कोण नव्हतं असं. मग ते त्यांनी कुणालचे बाबा म्हणजे आम्ही त्यांच्या जोडीला उभं राहिलो, सगळ्यांना एकत्र केलं आणि मग 7/12वरती सगळ्यांची नावं जी आहेत ती चढून घेतली. त्यावेळेस आम्ही मुंबईला राहायचो, तेव्हा गावशी आमचा काही संबंध नव्हता. त्यांना पण खूप काही त्रास खूप त्यांनी त्रास भोगला असं त्यावेळेस. आणि आता जे आमच्याकडे बघा सगळी माणसं येत आहेत मुंबईवरून, आमचे नातेवाईक आहेत, आमचे दीर वगैरे सर्व येणं जाणं आहे. आणि दुसरे पण आमचे नातेवाईक आहेत ते जुन्या घरातमध्ये येतात. म्हणजे अजून म्हणजे जागा जमीन जी आहे ना त्याबद्दलच सगळं आमचं चाललेत प्रयत्न. आपल्याला एका ताईंची आता कुठली आयडिया येते काय माहीत नाही, म्हणजे जेंट्स आहेत का लेडीज आहेत ते काय माहीत नाही. त्या आयडियावरून अशा कमेंट्स म्हणजे होत्या की जागा जमीन तुम्ही विकू नका. म्हणजे काळजीपोटी त्यांनी सांगितलं होतं, पण नाही, जागा जमीन विकण्याचं काही नाही आहे. आमची जी जागा जमीन आहे ती सर्वे म्हणतात ना ते सगळं चालू आहे. सध्या सर्वेचं काम चालू आहे. कसं आहे, आता हा बाजूला जो डोंगर आम्ही नेहमी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघत असाल, हा इकडून आमचा 21 एकरचा आणि तिकडे 2-5 म्हणजे भरपूर अशी जमीन आहे. असं सगळी जमीन इकडली सगळी डोंगराला जो जेवढा परिसर आहे तेवढा सगळा आमचा डोंगराच्या खालून वरून. तर त्याच्यामध्ये तो 7/12 21 एकरचा जो प्लॉट आहे त्यात आम्ही सर्व सख्खे चुलत वगैरे भावंड सर्व एकत्र आहोत. त्याचा सर्वे करून ते नीटपणे आपल्या म्हणजे ते छोटे मोठे जे वाद होतात ते टाळण्यासाठी त्याचा सर्वे करून सर्व एकत्रितपणे आपल्या परीने ज्यांचे हिस्सेचं कसं येईल ते करण्याचा प्रयत्न चालू आहे. होईल म्हणजे कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, गोष्टी करायच्या चालू आहेत. सगळ्या एकरूप झालेत, सगळ्यांनी एक सण भावाने घेतलेला आहे. आणि आता बरं आहे, माझे चुलत भावंड वगैरे सर्व एकत्र आलेत. आणि म्हणजे जसं म्हणजे 7/12वरती नाव घालायचं श्रेय जसं मी त्या काकांना देते, आमचे लालबागचे काका आहेत, त्यांच्या अथक प्रयत्नांनी ते झालं. तसं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम म्हणजे मुंबईला जितके पण आमचे नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम कुणालच्या बाबांनी केलेलं आहे. आणि आमचे लालबागचे काका आहेत, त्यांचा मुलगा आहे, म्हणजे ते चुलत भाऊ आहे, सख्खे चुलत नाही, चुलत भाऊ असतात ना, त्यांचं नाव आहे उमेश भाऊ. ते आणि ह्यांनी सगळ्यांनी मिळून सगळ्यांना एकत्र आणलेले आहेत. आणि जितके पण आमचे नातेवाईक आहेत ना मुंबईचे सगळे एकत्र आलेले आहेत. म्हणजे काही जण असे तयार नव्हते, पण त्यांना बोलवून त्यांच्याशी सगळा संवाद साधून सगळ्यांना आता एकत्र केलेले आहे. आणि सगळेजण आलेले आहेत एकत्र. त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी आम्ही पटवून दिल्या की कशा प्रकारे जागा जमीन ह्याविषयी सगळ्या गोष्टी आम्ही पटवून दिल्या, त्यांना पण पटल्या. आणि मग त्याच्यामुळे आता सगळ्यांचं बघा येणं जाणं चालू आहे. मुंबईवरून येतात सगळेजण आणि त्याबद्दलच म्हणजे जागे जमीन सगळं आमचं चाललंय सर्वेचं.
त्याच्यानंतर अजून पण पुढे काही काही गोष्टी असतात कसं बघा, आहे, त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा होत जातील असं. आता इथे आमच्या इथे डॅमचं काम चालू आहे. हम्म. आता डॅम मध्ये जमिनी जात आहेत, जमीन डॅम वाल्यांना हवं आहे हस्तांतरित करायचं, काही काही आहेत वेगळे वेगळे गोष्टी आहेत इथे, पण त्या कशा सगळे किचकट म्हणजे सर्व एकत्र असल्याने काही कामं होत नाही. एकत्रपणा कधीच नव्हता, कधी तो बघतोय कधी हा बघतोय, आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या माणसांनी म्हणजे लोकांना खूप फसवलं इथे, लोकांना पैशाच्या बाबतीत खूप फसवलंय. त्याच्यामुळे युवा पिढीने आता एक विचार केलेला आहे की सगळ्यांनी एक संघ होऊन जो आपलं नुकसान झालेलं आहे ते सगळं आता नको, पुढच्या पुढे नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन आता हे सगळं करतो आहोत. बघूया, ईश्वर कृपेने सर्व झालं तर खूप चांगलं होईल. आता मध्ये जे आमचं काम होतं ना हाती घेतलेलं, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या मार्फत थोडंफार तुमच्या शेअर केलं होतं, तर ते सक्सेस झालेलं आहे. सर्वेचं जे काम होतं ते सगळं अजून 1-2 ठिकाणी काही बाकी आहे, ते पण सगळं स्टेप बाय स्टेप आता म्हणजे कसं होऊन जाईल. एक मार्ग निघालेला आहे त्या हिशोबाने, आता एक झालं तर सर्व होणार. आता ते पटापट मार्ग निघणार त्यातून. आणि काय एकच ठिकाणी प्लॉट असे नाहीत ना, कुठे भरपूर असे छोट्या वेगवेगळे प्लॉट आहेत. आणि ह्या कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शेअर करण्याचं म्हणजे हेतू सांगते की म्हणजे मुद्दा काय आहे, तर प्रयत्न केला ना तर सगळ्या गोष्टी सक्सेस होतात. मला ना भरपूर असे फोन कॉल्स येतात आम्हाला लोकांना की आमची पण जागा जमीन आहे गावाला, पण आमचं जाणं येणं नाही आहे, आमची मुलं जायला मागत नाही, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. म्हणजे आईवडिलांना हौस असते पण मुलांना आवड नसते गावची, त्याच्यामुळे मग म्हणजे आमची इच्छा आहे पण आम्ही नाही करू शकत. वाद असतात प्रत्येक ठिकाणी, बघा वाद असतात घरोघरी मातीच्या कोणाचं असं बोलून नाहीये, प्रत्येक कुटुंबामध्ये छोटे मोठे वाद हे आहेत. पण आम्हाला असं वाटतं की बघा प्रयत्न केला का सगळ्या गोष्टी होतात. जसं आम्ही प्रयत्न केले, एकोपा तुम्ही जपायचा आहे, लोकांना घेऊन कसं चालायचंय, एक संघ कसं आलं पाहिजे आणि कोणत्या मार्गाने तुम्ही तिथे राहायला जोपर्यंत महिनापर्यंत 2 महिने राहत नाही तोपर्यंत कोणाचेही मार्ग खुले होत नाही. गावी तुम्ही राहायला, घर जरी तुम्हाला बांधायचं असेल जाऊन तुम्ही गावी राहा थोडे दिवस, मग सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप समजतात, ते आपोआप कळणार. कारण कसं आहे, सातबाऱ्यावरती चांगल्या माणसाच्या मागे चांगली माणसं उभी राहतात आणि ते येतं, तुम्हाला ते येणार. तिथे तुम्ही राहत नाही तोपर्यंत कोण तुमच्याजवळ उभं नाही राहणार. एकदा तुम्ही राहणं चालू केलं तर कुठून ना कुठून मार्ग निघतात. कोण ना कोण तुम्हाला येणार, सांगणार कसं करायचंय काय करायचं, ते आपोआप निघतं. आता या व्हिडिओ मार्फत म्हणजे तुम्हाला सांगण्याचा हेतू इतकाच आहे की ज्यांना कोणाला जागे जमिनीची अडचण असेल, म्हणजे तुम्ही बसा, आपसात बोला. म्हणजे वाद करून काही उपयोग नाहीये, म्हणजे बसून बोलून सगळ्या गोष्टी होतात. आता आमच्याकडे पण तेच, अजिबात वाद वगैरे काही नाही, सगळ्या गोष्टी बसून सगळ्या छान प्रकारे सगळं झालेलं आहे. तसं आहे ते. त्याच्यामुळे कोणाला तरी तुम्हाला वरचट व्हावंच लागणार. तुम्ही शांत आहात तर एखादा, म्हणजे आपण भावंड 4 भावंड त्यातलं कोणीतरी एकाने वरचटपणा दाखवल्याशिवाय सगळ्या गोष्टी होत नाही. ते व्हावं लागतं. थोडं तरी कुठेतरी बोलतात ना, काय म्हणावं त्याला, आपलं मन गंभीर करून कुठल्याही समोर जायचं, तर एकदम असं समोर जायचं तर करायचंच. एक निर्णय, ठोस निर्णय घेऊन करायला पाहिजे. तुम्ही मध्येच सोडलं ना तर काही होणार नाही. त्याच्यामुळे आपण काय होतं, मुंबईकर माणूस थकतो. ज्या गोष्टी आहेत रिअल फॅक्ट आहे की आपल्याला नोकरी आणि तिकडे काम हे सगळं असल्या कारणाने आपण कसं येणं जाणं हा त्रास, परत आपल्या मुलांचा प्रपंचाचा त्रास, सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यात आपण थकून जातो. येणं ट्रॅव्हलिंग असतं, परत तिकडे आल्यावर येणार आपण 2-4 दिवस आपल्याला इथं म्हणजे राहण्याचं वगैरे आपल्याला जी सवय व्हायला लागते, हा सगळा त्रास होतो. त्याच्यामुळे थोडे दिवसात ते कसं तुम्हाला ते करावंच लागणार. तुम्ही निर्णय मनाने ठरवलं तरच होणार. आपल्याला जर का हवंय, गावचं घर हवंय, जागा जमीन हवंय, सगळं आपल्या पुढच्या भविष्यासाठी, तर ह्या गोष्टी करणं म्हणजे गरजेचं आहे. मग ते असं आहे, त्याच्यामुळे काहीतरी मिळवायला काहीतरी सोडावं लागणार ना कुठेतरी. आता मुंबईचं आपलं कसं आहे, तुम्ही कामावरून आले, घरी आले, थकले, झोपले, जेवले, झालं, तेवढंच प्रवास चालतो. आजच्या युगात तरी मी बघतोय, सकाळी कामावर जायचं, रात्री कित्येक लोक तर 10-10 वाजता कामावरून येतात, सकाळी उठणार पुन्हा जाणार. तर रविवार पण येतो, तो पण आपल्या घर कुटुंबाच्या ह्याच्यात निघून जातो. कोणाला मुंबईमध्ये किती सुख आहे आणि काय ते आम्हाला म्हणजे समजतंय, असं आम्हाला पण माहिती आहे. ज्यांच्याकडे भरपूर सारा पैसा आहे तो एखाद वेळेला कुठेतरी बाहेर जातो येतो, तरी ते पण मॅनेज करते वेळी त्याला नाकी न येतं. सुट्ट्या मॅनेज करा, हे करा, ते करा, सगळ्या गोष्टी आल्या ह्याच्यात. सगळं होईल. आपण आपले प्रयत्न कुठे ना कुठे करून घराचं वगैरे करायला हवं, जिथे करून आपण कमी आपल्या ज्या वयात जो आपला थकतो आपण ज्या वयामध्ये, त्या वयामध्ये आपल्याला डोकं टेकायला आपलं घर स्वतःच असायला हवं, शांत निसर्गाच्या सानिध्यामध्ये, गावीच. आणि काय इकडे गाव हे कोणतंही तुमचं आमचं कोणाचंही गाव असं आहे की मुंबईला तुम्ही राहिल्यानंतर तुमचं 10 वर्ष 5-10 वर्ष आयुष्य कमी होतंय, 5-10 वर्ष आयुष्य तुमचं इकडे वाढणार आहे. इकडे 5-10 वर्ष तुमचं आयुष्य वाढतं, तुम्हाला सगळं हवा पाणी सर्व शुद्ध भेटलं, त्यामुळे तुम्हाला जी ताकद फील होते ती वेगळी असते.
तुमच्या अंगात वेगळी ताकद येते. तुम्ही देव, तुमच्या घरचे देव, म्हणजे आपण बोलतो मुंबईला राहतो आपण, आपले देव बिव सर्व सोडून बसलेलो असतो. तिथे आपण आपल्या देवाचा आशीर्वाद आपल्या मागे उभा राहतो. कित्येक गोष्टी होतात, घडतात त्या आपोआप. ते तुम्ही आपण प्रयत्न केले पाहिजे तेव्हाच घडतात. आणि आज आम्ही म्हणजे बोलतोय ना, हे सगळं आम्ही अनुभवातून बोलतोय. तुमच्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टींमधनं आम्ही गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळेच ह्या गोष्टी आम्ही तुमच्याशी शेअर करतोय. आता कदाचित ह्या गोष्टी कोणाला पटतील, कोणाला नाही पटणार, असं आहे ना. पण काही माहित आहे, खरं म्हटलं ना, तुम्ही कोणी असेल वर्षातून एकदा तरी आपल्या घरच्या देवाला पाया पडायला जावं. माझं तरी मत आहे. आम्ही वयामध्ये, त्या वयामध्ये आम्ही गेलो नाही, पण आम्हाला एक बोलतात ना, ईश्वर कृपेने चांगला सुचलं, काही असेल, कोणी मार्ग दाखवला देवाने असेल काय, त्या हिशोबाने आम्ही इथे आलो. पण एक वर्षातून एकदा तरी आपल्या देवाला जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातील मुलाबिलांना घेऊन पाया तरी देवाच्या पडावं. गाव हवा, गाव सोडून नाही चालत. तुम्ही किती शहरात राहिलात ना तरी पण आपलं मूळ कुठे आहे तर गावी आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी अगदी विनंती करीन तुम्हाला की लक्ष द्या. तुम्ही जर का शहरात राहत असाल मुंबईमध्ये तर गावी लक्ष द्या थोडंफार. तुमचं घर दार जागा जमीन जे काही असेल ना त्यात लक्ष घाला, तुम्हाला पण त्यात यश मिळणार. यश मिळणार. पैसा भरपूर असतो काही लोकांकडे, पण घरामध्ये त्यांचा त्रास खूप असतो. पैसा खूप असतो पण सुख शांती नसते. सुख शांती नसते. जर तुम्ही गावी आम्ही बघा देवाचं वगैरे एवढं करत नाही, पण मी देव काय करतोय, आपण आपल्या घरच्या देवाचं दर्शन, एक कुलदेवाचं असतं, कुलदैवत आपलं कोणतं आहे त्या कुलदैवताचं दर्शन घेतलं. काही आपल्या होणाऱ्या ज्या चुका असतात त्या सगळ्या माफ होतात. बरोबर, आपल्या हातून भरपूर काही चुका होतात. प्रत्येक माणसाच्या हातून चूक होतेच, नाही असं नाही. तर सगळं होतं, ईश्वराची मग साथ राहते आणि आपल्या घरात जी शांती भेटते, जी आपल्या मनाला घराला, ती खूप चांगली असते. हा आलेला एक अनुभव आहे, बाकी काही नाही. आपले भाग्याशरू ना मध्ये मध्ये त्यांचं चालू होऊन जातं, त्याच्यामुळे मध्ये स्टॉप केलं होतं. आपल्याला एक जाणीव करून देतो की मी आहे तुमच्या, तुम्ही मला विसरलात. कुठे ना कुठे आपल्याला एखादं दुसरं दुःख येतं, काय येतं, त्याच्यामुळे तुम्ही या, करा, गावी या, गावचा रस्ता धरा. सगळ्या जितके पण मुंबईकर आहेत, जितके पण हे व्हिडिओ बघतात ना, त्यांना अगदी हात जोडून आमची घर असू दे नको असू दे, पण देवाच्या पाया पडा. या, एक वर्षातून एकदा येऊन जायचं. कोणी पण मुलाबाला जे होणारं सुख आहे, जे सुख प्राप्ती होते ती खूप वेगळी होते. आलेला अनुभव आहे आणि होईल त्यातून. तुम्ही तुमचं पण बलच होणार. बाकी काय देवाचंच करा. आपल्याला काय 2 दिवस काढून देवाकडे यायचं आहे, बाकी असं काय नाही. बहुतेक आता मी जे आपले कोकणकर आहेत, जे आपल्या कोकणात राहणारी लोक आहेत, ती बऱ्यापैकी म्हणजे 50 ते 60% का 70% जरी लोक मुंबईमध्ये राहत असली तरी गणपती वगैरे हे जो सण असतात हौशीने येतात. तो अभिमान आहे मला की जी आज माझी कोकणची माणसं आहेत ती खूप ह्या बाबतीत तरी आहेत. त्यातली काही टक्के नसतील, पण बहुतेक सगळीच नाहीत. सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे सगळ्यांनी व्हायला पाहिजे. सुट्ट्या काढून आणि खर्चाचा आपण विचार करत नाही, किती खर्च आहे. अगदी आनंदाने, अगदी मनाने ते गणपती उत्सव वगैरे खूप छान प्रकारे बघा आपल्या कोकणात जो होतो तो उत्सव, म्हणजे ते दिवसच वेगळे असतात. जे गणपतीचे 8 दिवस असतात, काही ठिकाणी होळीचे शिमगा असतो, तो 7-8 दिवसाचा जो हे असतो, ते खूप प्रकारे चांगल्या प्रकारे मनवला जातो. आणि खूप लोक इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यात. जे होत नाहीत त्यांनी व्हावं, आपल्या देवासाठी करावं, ते खूप प्रयत्न, ते आपल्याला त्याचं फलित येतं. चांगलं आहे. म्हणजे जो काही गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही अनुभव घेतलेला आहे, जे काही आम्ही शिकलेलो आहोत, म्हणजे अडचणी भरपूर येतात. अडचणी नाही येत असं नाहीये, भरपूर अडचणी येतात, पण त्याच्यावर मात कशी करायची हे आपल्या हातामध्ये आहे. असं आहे. आम्हाला पण भरपूर अडचणी आलेल्या आहेत. सांगायला बसले ना एवढ्या मोठी, म्हणजे खूप अशी मोठी लिस्ट तयार होईल. पण अडचणी असं ठामपणे मार्ग खडतर असतो, त्यातून आपण कसं निघायचं ते आपल्या हातात. आपण स्ट्रॉंग राहिलो ना की आपल्याला कोणाला बोलतात ना, काय त्याला म्हणतात, एका जागेवरून हलवायची कोणाची हिंमत होत नाही. त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग राहायचं आणि आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवायचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही पण त्याच पद्धतीने सगळं केलेलं आहे. कोणाशीच वाद नाही, विवाद नाही, काही नाही. शांतपणे सगळ्या गोष्टी ना आमच्या झालेल्या, आणि ह्याच्या पुढच्या पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे होणारच आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी बघा होत्या, फक्त आमच्या जागे जमिनीचं चालू आहे. आणि आमचं पण कसं, म्हणजे आमचे जितके पण नातेवाईक आहेत जे मुंबईला राहतात, आम्ही दोघांनी पण त्यांना सांगितलेलं आहे सगळ्यांना मुंबईला जे आहेत, की कोणाला पण गावी इथे येऊन काय करायचं असेल, म्हणजे घर बांधायचं असेल, काही तुम्हाला करायचं असेल, बिनधास्त तुम्ही या. तुम्हाला जी काही मदत लागेल ते आम्ही दोघंजणं करू. अगदी तुमच्याशी ठामपणे, म्हणजे तुमच्या पाठीशी ठामपणे आम्ही दोघंजणं उभे आहोत. जो अनुभव आम्ही म्हणजे हे घर बांधताना आम्ही जो अनुभव घेतलेला आहे, जो आम्हाला त्रास झालेला आहे, पण आमचे जे इतर नातेवाईक आहेत त्यांना त्रास कुठलाच व्हायला नको. त्याच्यामुळे जितकी पण म्हणजे मदत होईल
आमच्याकडून तितकी सगळी मदत आम्ही त्यांना करणार आहोत. आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्यांनी या, कोणाला घर बांधायचं, कोणाला काय करायचं, बिंदास्त या, करा तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशा भाषेमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या दिशेने मला वाटतं ह्याच्या पुढे पण आमचे कोण भाऊ वगैरे आहेत ते बांधतीलच. आणि एखाद्याने बांधलं तर खूप आनंद होईल. आहे आम्हाला, आनंद होईल. म्हणजे बोलेल ना खूपच बरं वाटेल. कारण की आमच्याकडे खूप जणांना इच्छा आहे गावी यायची, गावी येऊन घरं बांधायची पण इच्छा आहे. ते प्रयत्न अडीअडचणी कमी पडतात, असं त्यांचे ठाम निर्णय नाही. सपोर्ट नाही, सपोर्ट कोणाचा नसेल ना तर काय होत नाही. म्हणून तर आम्ही सांगितलं त्यांना कसं करायचं, काय ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे बघू आता कोणी आले आमचे नातेवाईक आणि सुरुवात झाली तर त्या गोष्टी पण तुमच्याशी मी शेअर करीनच व्हिडिओच्या माध्यमातून. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त जागा जमीन आणि ह्याचं सगळं आमचं चाललेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी बघा आता मी तुमच्याशी शेअर केल्यात. आता ह्याच्या पुढे काही सस्पेन्स नसणार, फक्त इतकंच होतं की काम पूर्ण होईपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या नव्हत्या. आणि काय होतं की व्हिडिओमध्ये बघा आता नातेवाईक आले आणि सारखे जेव्हा त्यांच्या फेऱ्या होतात, येणं जाणं होतं, मग सगळेजण विचारत बसतात की काय येतात, कशासाठी येतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. म्हणजे काही वेळा अशा पण कमेंट्स होत्या, ऐकलं काय, की हे कुणाचं लग्न जमवत आहे का म्हणून सर्वजण येतात का, असं सगळं होतं. पण म्हणजे ती कमेंट्स ऐकून पण मला असं बरं वाटलं, आनंद वाटला. ही गोष्ट पण होईल, आज ना उद्या होईल. लहान आहे अजून, 2-4 वर्षांनी बघू होईल. आणि जेव्हा होईल तेव्हा सगळ्या गोष्टी त्या आपण तुमच्याशी शेअर केला, ते लपून मी काय ठेवणार नाही. तुमच्याशी सगळ्याच गोष्टी शेअर, कारण तुम्ही बघा आमची फॅमिली आहात, त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला सांगणार. फॅमिली युट्यूबर जे आपले तुम्हीच आहात, बाकी आहेत, जेवढी आहेत बाकी मी आमच्या फॅमिलीमध्ये माझा माहेर पण नाही, यांचं माहेर पण नाही, माहेरच म्हणेन मी. आहे ते बोलतात ना, एक ते दिखावा आहे, फक्त नावाला माहिती आहे, सगळ्यांना अनुभव असतो. तो दिखावा आम्ही काय करत नाही. आम्ही जी आमची आहेत ते आमची आहेत. फक्त आमची जी फॅमिली आहे ती फक्त तुम्हीच आहात. आणि ह्याच्या पुढे पण ज्या काही गोष्टी होतील त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन तुमच्याशी. पण इतकंच की ती जी गोष्ट आम्ही करायला घेऊन ती पूर्ण झाल्यानंतर तुमच्याशी शेअर होईल. काय होतं की आधीच सांगितलं ना, मग मध्ये काही ना काही अडचणी येतात आणि अडचणी घालणारे सुद्धा भरपूर बघा असतात. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की नको, आधी काही सांगायला नको, पूर्ण झाल्यानंतर आपण सगळं सांगूया. ह्या सगळ्या बघा गोष्टी आहेत. आता अजून काय बोलायचं आहे काय? म्हणजे गेले कित्येक दिवस आम्हाला शेअर करायचं होतं, पण काय माहिती आहे, चांगले प्रश्न असतात ते आम्ही आहोत, कधी विचारले तर आम्ही त्यांचं उत्तर. म्हणजे जागा जमिनीचं कोणाला, जागा जमिनीचं असेल, कसलंही असेल, कोणत्याही गोष्टी असतात, कधी कोणाला त्रास असतो, फोन करा तुम्ही. आता कमेंट मध्ये बघा आम्ही नाही सांगू शकत. तुम्ही ना नंबर बघा, कुणालच्या बाबांचा मी स्क्रीनवरती दिलेला आहे, परत डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यात मग नंबर दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही फोन केलात, काही लोक लाजतात फोन करायला, फोन करा. कोणाला काय अडचणी असतील तर फोनवरती आम्ही बोलू. आज नाही उद्या, म्हणजे भले आता लगेच फोन उचलला नाही तरी ते फोन बघून आम्ही कधी कधी कसं आम्ही कामामध्ये असतो, त्याच्यामुळे मग राहून जातो. कामाचा फोन आमच्या घरामध्ये असतात आणि मग कामाचे हात कधी कधी घाण असतात, मग आपण उचलायला गेलो तोपर्यंत फोन पण बघा कट होऊन जातात. पण नंतरला आम्ही तुमच्याशी म्हणजे बोलू शकतो. आमचं सगळं काम आटपलं का तुम्हाला रिप्लाय आम्ही देणार फोनच्या म्हणजे माध्यमातून. तुम्ही असा कधीच विचार नाही करायचा की आमचा फोन उचलला नाही, पण इतकं फक्त समजायचं की आम्ही कामात असतो म्हणून फोन तुमचे उचलले जात. काय होतं, कधी ते नेटवर्कचा इश्यू असेल तेव्हा एखाद्याचं राहतं, नाही तर आम्ही फोनचे उत्तर जरूर देतो. नाही तर कधी कधी कसं नाही, आपल्याला कसं विसरायला पण कधी कधी कामाच्या व्यापात असेल ना, तर एखाद्या वेळी डोक्यातून निघून पण जातं की आपल्याला नंतर आम्ही जेव्हा बघतो ना, अरे बाबा हा मिस कॉल आता येऊन गेले, मग आम्ही आठवणीने फोन करतो. पण एखादा मिस कॉल असेल तर कधी राहिलं ते राहून जातं पण नाही. पण 2-4 मिस कॉल असले, कधी माहिती पडते कोणाला म्हणजे गरजेचं काम आहे, मग आम्ही तुरंत लगेच फोन करतो. कोणाला पण काय अडचणी असतील ना, कोणाला काय मार्ग हवा असेल तर थोडंफार जे काही आमच्याकडे माहिती आहे, नॉलेज आहे कुणालच्या बाबांना, ते नक्कीच तुमच्याशी शेअर करतील. असे म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं नक्कीच सांगतील त्या. आणि त्याच्यामुळे करावी एकमेकाला, तर नाही कसं होणार, तर जग नाही पुढे जाणार. नाही, खूप जणांना बघा अडचणी आहेत. कारण मागे आता मी घराचा जेव्हा व्हिडिओ शेअर केला ना, खूप जणांच्या कमेंट्स वगैरे पण होत्या आणि व्हॉट्सअपला वगैरे पण मेसेजेस आले होते. पण तुम्ही जर का पर्सनल म्हणजे कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही फोन करून बोला. आम्ही जितकं आम्हाला शक्य होईल तितकं आम्ही तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. असेल ना ते शेअर करा. आमचं तरी मत आहे, घरात तुम्ही कोणत्याही दुःखात राहताल, खूप दुःख असतात लोकांना, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्याशी आज शेअर केलेल्या आहेत. तर चला मग आता आजचा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.
तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि आता बोलता बोलता बघा संध्याकाळ झालेली आहे, मस्त असं वातावरण बघा तयार झालेलं आहे.